Hello friends, I am Sarita Jain, lecturer in electronics, Government Polytechnic, Jalgaon. In today's lecture, we are going to study about inductors. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडक्टर्स बद्दल थोडी माहिती घेणार आहोत. आतापर्यंतचे जे 4 व्हिडिओ झाले त्यामध्ये आपण रेजिस्टर, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आणि रेजिस्टर कलर कोडवरनं रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आणि रेजिस्टरच्या व्हॅल्यूवरून कलर कोड फाइंड आउट करणे इतका सगळा पार्ट बघितला. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडक्टरची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सो व्हॉट इज इंडक्टर? इंडक्टर कशाला म्हणतात? जसं तुमचा रेजिस्टर हा पॅसिव्ह कंपोनंट आहे तसा इंडक्टरही पॅसिव्ह कंपोनंट आहे. सो इंडक्टर is a passive component which has ability to store the magnetic field, whereas it opposes AC component in circuit and bypass the DC component through it very easily is known as inductor. बेसिकली कुठलंही सर्किट असेल त्याच्यामध्ये AC आणि DC असे दोन कंपोनंट असतात करंटचे. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट. सो डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट असे दोन पार्ट असतात कुठल्याही सर्किटमध्ये. तर जो इंडक्टर जो आहे हा बेसिकली मॅग्नेटिक फील्ड मध्ये वर्क करतो आणि कॅपॅसिटर हा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये वर्क करतो. तर इंडक्टर जे आहेत ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये वर्क करतात आणि त्यांच्यामध्ये ते डीसी ला बायपास करतात आणि एसी ला पास करतात. सो एसी इट अपोजेस द एसी कंपोनंट इन द सर्किट. एसी कंपोनंटला अपोज करतात आणि डीसी कंपोनंट जो आहे तो बायपास करतात. ही त्यांची कॅपॅबिलिटी असते इंडक्टरची. सो इंडक्टर हा असा कंपोनंट, हा असा पॅसिव्ह कंपोनंट आहे जो एसी ला अपोज करतो आणि डीसी ला बायपास करतो. त्याला इंडक्टर समजलं जातं. इंडक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे XL इज इक्वल टू 2 पाय FL, जिथे XL ला आपण म्हणतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, F इज फ्रिक्वेन्सी, L इज व्हॅल्यू ऑफ इंडक्टर. तर अशा पद्धतीने हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो दर्शविला जातो. फंक्शन काय आहेत इंडक्टर्सचे? सो इट अपोजेस फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट थ्रू इट. अल्टरनेटिंग करंटचा फ्लो आहे त्याला अपोज करतो. जसं रेजिस्टन्स अपोजेस फ्लो ऑफ करंट तसं हा पण अपोज करतो, पण कुठल्या करंटला? अल्टरनेटिंग करंटला. डायरेक्ट करंटला अपोज करत नाही. इट बायपासेस डायरेक्ट करंट थ्रू इट व्हेरी इझिली. आधीच सांगितलं हा डायरेक्ट करंटला बायपास करतो म्हणजे पास करतो आणि अल्टरनेटिंग करंटला अपोज करतो. इट स्टोअर्स द मॅग्नेटिक फील्ड इन इट. एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये हा मॅग्नेटिक फील्डला स्टोअर करतो. इट रिमूव्ह रिपल फ्रॉम डीसी पॉवर सप्लाय. रिपल म्हणजे काय? जे एसी कंटेंट असतं डीसी मध्ये त्याला रिपल असं म्हटलं जातं. सो जे रिपल कंटेंट आहे डीसी पॉवर सप्लाय मध्ये त्याला रिमूव्ह करण्यासाठी इंडक्टर यूज केला जातो. त्यामुळे इंडक्टर हे फिल्टर सर्किट मध्ये यूज केलं जातं. फिल्टरचं फंक्शन काय असतं? तर जे एसी आपल्याला प्युअर डीसी हवा असेल तर त्यामध्ये जर एसीचा काही पार्ट आला असेल तर त्याला रिमूव्ह करणं हे फंक्शन असतं फिल्टरचं. तर इंडक्टिव्ह फिल्टर असतात, काही कॅपॅसिटिव्ह इंडक्टिव्ह फिल्टर असतो, आणखीन एक जो आहे तो पाय फिल्टर. असे 3 टाइप्स आहेत फिल्टर ज्याच्यामध्ये इंडक्टर यूज होतो. तर इंडक्टर जो असेल तो रिपल पार्ट आहे आउटपुट मध्ये डीसीच्या, तो रिमूव्ह करतो. रिपल म्हणजेच काय? तर एसी कंटेंट इन आउटपुट ऑफ डीसी पॉवर सप्लाय, दॅट इज कॉल्ड ॲज रिपल. ते कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं असतं? तर आपण हॉलो शीट असेल किंवा हॉलो कार्डबोर्ड असेल त्याच्यावर एक वायर जर वाउंड केलेली असेल, नंबर ऑफ टर्न्स तिचे असतात वायरचे, तर अशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. 2 टर्मिनल्स काढलेले जातात. एक टर्मिनल पॉझिटिव्ह असतं, दुसरं टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल असतं. काही काही इंडक्टर्स असतात त्याच्यामध्ये टर्मिनल्स जे आहेत ते स्पेसिफाईड नसतात. काहींमध्ये टर्मिनल्स जे आहेत ते स्पेसिफाईड असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मोस्टली इंडक्टर्स मध्ये टर्मिनल्स हे स्पेसिफाईड नसतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कुठलंही टर्मिनल तुम्ही पॉझिटिव्ह आणि कुठलंही निगेटिव्ह म्हणून सर्किटमध्ये लावू शकता, जसं रेजिस्टर मध्ये आपण लावतो त्या पद्धतीने. सो नंबर ऑफ टर्न्स आर बाउंड ऑन अ शीट ऑफ पेपर ऑर सम मटेरियल, ज्याला आपण डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणतो, त्या मटेरियलवर एक ज्याला कोअर म्हणू शकतो, त्या कोअरवर एक काय म्हणतो आपण त्याला, कॉपर केबल सपोज, कुठल्याही जे कंडक्टिंग मटेरियल आहे त्याची वायर जी आहे ती वाउंड केलेली असते. तर अशा पद्धतीने इंडक्टर जे आहे त्याचं स्ट्रक्चर असतं. फिक्स्ड इंडक्टर जो आहे तो हा असा इंडिकेट केला जातो आणि व्हेरिएबल इंडक्टर हा अशा पद्धतीने इंडिकेट केला जातो. हे जे आहे ना, हे तिसरं टर्मिनल इंडिकेट करतो व्हेरिएबल रेजिस्टर इंडक्टरचं.
सो हे टर्मिनल म्हणजे नॉच जो आहे तो इंडिकेट करतो बेसिकली थर्ड टर्मिनल ऑफ इंडक्टर, जे व्हेरिएशन साठी यूज होतं. तर कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं ते दिलं आहे. बेसिक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे फिगर ए मध्ये. कॉपर वायर बाउंड ऑन आयर्न कोर. वेगवेगळ्या टाईपच्या कोर असू शकतात. एअर कोर इंडक्टर असतो, आयर्न कोर असतो, फेराइट कोर असतो. तर कुठल्या तरी एका याच्यावर तो बाउंड केलेला असेल अशा पद्धतीने असतं. आणि वायर जी यूज केलेली आहे ती अल्युमिनियम वायर यूज केलेली आहे. द इंडक्टर्स विथ मॅग्नेटिक कोर हॅव लार्ज व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स दॅन इंडक्टर्स हॅव्हिंग नॉन मॅग्नेटिक कोर. ज्याच्यामध्ये जी कोर आहे ती जर मॅग्नेटिक असेल तर त्याची व्हॅल्यू इंडक्टन्सची जास्त असते, आणि नॉन मॅग्नेटिक जर असेल, म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की डायइलेक्ट्रिक मटेरियलची पण कोर यूज करतात. जर डायइलेक्ट्रिक मटेरियलची कोर असेल, जसं डायइलेक्ट्रिक एअर, पेपर, प्लास्टिक, सिरॅमिक हे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहेत. डायइलेक्ट्रिक म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत. जर इन्सुलेटिंग मटेरियलची कोर असेल, जे नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत अशांची, तर त्याचा जो इंडक्टन्स असतो तो कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू विथ मॅग्नेटिक मटेरियल. सो सिम्बॉल दाखवलेला आहे फिगर बी मध्ये. तुम्हाला आधी सांगितलं फिक्स्ड आणि व्हेरिएबलचा सिम्बॉल आहे. वर्किंग प्रिन्सिपल काय आहे इंडक्टरचं, तर हे बघूयात आपण. इट इज ऑब्झर्व दॅट वेन एव्हर अन इलेक्ट्रिक करंट इज फ्लोईंग थ्रू अन इंडक्टर ऑर अ कॉइल, द मॅग्नेटिक फ्लक्स इज असोसिएटेड विथ. जेव्हा एखाद्या कॉइलमध्ये इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ते जनरेट होतं. द स्ट्रेंथ ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग इन कॉइल. याचं जे स्ट्रेंथ असतं मॅग्नेटिक फील्डचं ते कशावर डिपेंडंट असतं, तर किती करंट पास होतोय त्या कॉइलमधनं त्यावर त्याची स्ट्रेंथ जी आहे, अमाऊंट ऑफ करंट, त्यावरती स्ट्रेंथ जी आहे ती डिपेंडंट असते. ॲज लॉंग ॲज द करंट इन द कॉइल इज कॉन्स्टंट, मॅग्नेटिक फ्लक्स इज ऑल्सो कॉन्स्टंट. करंटची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असेल तर फ्लक्स पण कॉन्स्टंट राहतो. द करंट थ्रू द कॉइल चेंजेस, द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल ऑल्सो चेंजेस. जर करंट चेंज झाला कॉइल मधला तर त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जो मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट झालेला आहे कॉइल मध्ये, लिंक झालेला आहे मॅग्नेटिक फ्लक्स, तो पण काय होतो, चेंज होत असतो. दिस चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युसेस व्होल्टेज कॉल्ड एज EM. या चेंज इन फ्लक्स मुळे जो व्होल्टेज जनरेट होतो त्या कॉइल मध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये, त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. EMF. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. The polarity of induced voltage, that is EMF, is such that it opposes the change in current flowing through the coil. याची पोलॅरिटी अशी असते की ते चेंज इन करंट जो आहे त्याला अपोज करतो. कॉइल मध्ये होणारा चेंज इन करंट आहे त्याला अपोज करणं, हे अशा पद्धतीने त्याची पोलॅरिटी असते. द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ करंट. जो EMF आहे तो कसा दिला जातो, तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते रेट ऑफ चेंज ऑफ करंटला. अशा पद्धतीने ते दाखवू शकतो. सो E is EMF, induced EMF, and it is directly proportional to DI upon DT, where DI is change in current with respect to time. सो त्यामुळे ते DI upon DT ने इंडिकेट केलेलं आहे. सो E is equal to, इथे मायनस L जो आहे तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. सो E is equal to मायनस L DI upon DT. अशा पद्धतीने जो इंड्युस्ड EMF आहे तो आपण इंडिकेट करू शकतो. वेअर E is magnitude of induced EMF, I is current flowing through the coil, L is constant of proportionality known as inductance of the coil, and T is time period. So unit of our inductance is Henry. हेनरी हे युनिट आहे, पण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये हेनरी ही खूप मोठी व्हॅल्यू होते, त्यामुळे हे जनरली मिली हेनरी किंवा मायक्रो हेनरी मध्ये मेजर केले जातात. स्मॉलर युनिट्स आहेत इंडक्टन्सचे. हेनरी 1 हेनरी इज इक्वल टू 10⁻³ मिली हेनरी, सॉरी 1 मिली हेनरी इज इक्वल टू 10⁻³ हेनरी, अँड 1 मायक्रो हेनरी इज इक्वल टू 10⁻6 हेनरी. अशा पद्धतीने इंडक्टर जो आहे त्याची व्हॅल्यू इंडिकेट करतात. काही ऍप्लिकेशन्स आपण बघूयात आता. पहिलं ऍप्लिकेशन आहे, इट इज यूज टू मिनिमाइज अल्टरनेटिंग करंट इन द सर्किट. अल्टरनेटिंग करंटला कमी करण्यासाठी, जे तुम्हाला सांगितलं आधीच, फिल्टर करण्यासाठी, रिपल ज्याला आपण म्हणतो, रिपल कंटेंट कमी करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी. रिपल म्हणजे काय, जो AC प्रेझेंट असतो DC आउटपुट मध्ये त्याला रिपल असं म्हटलं जातं. सो जो AC कंटेंट आहे त्याला मिनिमाइज करण्यासाठी इंडक्टर यूज केले जातात. सेकंड ऍप्लिकेशन आहे, इट इज युज्ड फॉर अलाउइंग द फ्लो ऑफ डायरेक्ट करंट. हा AC ला मिनिमाइज करतो आणि DC ला डायरेक्टली पास करतो, त्याच्यासाठी हे यूज होतं. नेक्स्ट इज, इट इज युज्ड इन फिल्टर सर्किट टू मिनिमाइज रिपल व्होल्टेज.
आधीच सांगितलं जे एसी कंटेंट असतं डीसी आउटपुट सर्किट मध्ये, डीसी पॉवर सप्लाईज मध्ये, ते रिमूव्ह करण्यासाठी हे यूज होतं. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे फिल्टर सर्किट मध्ये यूज होतं रिपल कंटेंट रिमूव्ह करण्यासाठी. So it is used in tuning circuits to select the frequency. फ्रिक्वेन्सी ट्युनिंग सर्किट म्हणजे काय, तर बेसिकली एक टँक सर्किट असतं, त्याच्यामध्ये एक इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर असं पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतात. त्याला नॉर्मली ट्यून सर्किट म्हणतात. बेसिकली RLC जे कंपोनंट्स आहेत त्यांचं कॉम्बिनेशन हे ट्यून सर्किट फॉर्म करतं. जे तुम्ही आता ट्यून सर्किटचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते. जसं की तुम्ही FM ऐकत असाल 94.3 FM सपोज एक फ्रिक्वेन्सी आहे कुठल्या तरी चॅनलची. जर ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला ट्यून करायची असेल, तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी त्याला 94.3 च्या ऐवजी 94.4 ला ट्यून केला किंवा 94.2 ला जरी ट्यून केला तरी तुम्हाला क्लिअर जो साऊंड आहे तो ऐकू येणार नाही. तो क्लिअर केव्हा ऐकू येईल, ज्यावेळेस तो 94.3 या फ्रिक्वेन्सी म्हणजे 3 त्याचं युनिट काय असतं, ज्या फ्रिक्वेन्सी असतात रेडिओ फ्रिक्वेन्सीज त्यांचं जे युनिट आहेत, तुमचे जे FM चॅनल्स असतात त्यांच्या फ्रिक्वेन्सीचे युनिट्स असतात मेगाहर्ट्झ. तर त्या मेगाहर्ट्झला जोपर्यंत तुम्ही सेट करत नाहीत त्याला, तोपर्यंत म्हणजे ट्यून करत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लिअर व्हॉइस हा ऐकू येणार नाही. सिग्नल नॉइझी सिग्नल इंटरफेअर सिग्नल जो आहे तो ऐकू येतो. आणि त्यामुळे त्या सर्किटमध्ये हा तुमचा जो इंडक्टर आहे तो यूज होत असतो ट्यून करण्यासाठी त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला. इट इज युज्ड फॉर इंटरस्टेज कपलिंग ऑफ अम्प्लिफायर. अँप्लिफायर सर्किट जे आहेत ते आपण ट्रान्झिस्टर जेव्हा स्टडी करू त्यामध्ये येतील, त्यावेळेस डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. सो बेसिकली त्या इंटरस्टेज सर्किटसाठी सपोज मल्टीस्टेज अँप्लिफायर आहे, तर 2 अँप्लिफायर्सला कनेक्ट करण्यासाठी इंटरस्टेज कपलिंगसाठी हा इंडक्टर जो आहे तो पण यूज होतो. इट इज युज्ड ॲज ए RF चोक इन ऑसिलेटर सर्किट्समध्ये होतो. नंतर LC रेझोनंट सर्किटमध्ये होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं हे ट्युनिंग सर्किट त्याच टाईपचं एक रेझोनन्स सर्किट असतं, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ट्यून करण्यासाठी ते यूज होतं. सो त्या सर्किटमध्येही इंडक्टर यूज होतो. इट इज युज्ड इन रेडिओ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. तर हे काही ऍप्लिकेशन्स आहेत इंडक्टरचे. क्लासिफिकेशन बघूयात आपण इंडक्टरचं. सो इंडक्टर्स जे आहेत ते बेसिकली जसं रेजिस्टर, फिक्स्ड रेजिस्टर आणि व्हेरिएबल रेजिस्टर आहेत, तसे इंडक्टरचे बेसिक 2 टाइप्स आहेत, फिक्स्ड अँड व्हेरिएबल हे 2 टाइप्स आहेत. आणि त्याच्या अंडर मग बरेचसे टाइप्स आहेत, त्यातले काही टाइप्स मी ते घेतलेले आहेत. सो फिक्स्ड मध्ये आधी 2 टाइप आहेत, एक एअर कोअर आणि दुसरा जो आहे 3 टाइप्स आहेत बेसिकली, एअर कोअर, आयर्न कोअर आणि फेराइट कोअर. आणि व्हेरिएबल मध्ये 2 टाइप्स आहेत, स्लग ट्यून आणि टॅप ट्यून. आता हे कसे दिसतात ऍक्च्युअल, दिस इज द पॉइंट ऑफ क्युरिओसिटी की हे ऍक्च्युअल मध्ये कसे दिसतात. तर त्यासाठी ह्या फिगर्स आहेत, काही तुमच्यासाठी फोटोज आहेत ते घेतलेले आहेत मी. नॉर्मली आपण लॅबमध्ये जे इंडक्टर यूज करणार आहोत तो अशा टाईपचा इंडक्टर आहे ज्याला मोल्डेड इंडक्टर असं म्हटलं जातं. हा एअर बाउंड इंडक्टर आहे. दिस इज एअर बाउंड इंडक्टर. एअर कोर इंडक्टर ज्याला आपण म्हणतो तो आहे हा. दिस इज आयर्न पावडर टोरॉइडल इंडक्टर. दिस इज फेराइट कोर टोरॉइडल ट्रान्सफॉर्मर. दिस इज ऍडजस्टेबल एअर बाउंड इंडक्टर. ऍडजस्टेबल म्हणजे बेसिकली व्हेरिएबल एअर बाउंड. अँड जसं व्हेरिएबल म्हणजे काय, तर यातली जी कोर आहे त्याच्यामध्ये जी एअर आहे तिचं अमाऊंट कमी जास्त होतं, त्याप्रमाणे इंडक्टरची व्हॅल्यू जी आहे ती पण कमी जास्त होते. आणि हा आहे व्हेरिएबल इंडक्टर. तर अशा पद्धतीने हे काही इंडक्टर्सचे फोटोज आहेत. सो पुढचा जो पार्ट आहे तो आहे कलर कोडिंगचा इंडक्टरच्या, जो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात की याचं कलर कोडिंग कसं असतं. बेसिक म्हणजे याच्यामध्ये जे रेजिस्टरचे कलर कोडिंगचा चार्ट आहे तो सेम असतो इंडक्टरच्या कलर कोडिंग मध्ये. सो आय थिंक विल स्टॉप हिअर अँड इन द नेक्स्ट व्हिडिओ विल लर्न अबाउट color coding of inductor and how to find values of inductor from color code ते आपण बघूयात. किंवा कलर कोड पासून व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची किंवा व्हॅल्यू वरून कलर कोड कसा फाइंड आउट करायचा ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. टिल देन सी यू, बाय बाय, थँक्यू.